गुड मॉर्निंग. तर नमस्कार मंडळी. सकाळी सकाळी मस्त अद्रकवाला चहा ठेवला होता आणि आता रात्री भिजवायला मी विसरली होती नाश्त्यासाठी साबुदाणे. तर आता साबुदाणे पण भिजत टाकले होते. 1-1.5 तासामध्ये हे दोघं उठेपर्यंत भिजून जातील. तर बघा किती छान झोपलेत. थंडीमध्ये सकाळी उठायचंच मन होत नाही. तर नाश्ता वगैरे रेडी केला. साईदनाला पण छान अशी आंघोळ घालून फ्रेश केली, नाश्ता केला. तर बघा आता आम्हाला खेळणी नकोत खेळायला. हे डाळीसोबत खेळत बसली होती. आता डाळ पाहिजे तिला खेळण्यासाठी, तांदूळ पाहिजेत. झालंय पप्पांच्या मागे लागायचा टाइम. पप्पा चाललेत कामाला आणि ही मागे लागली. तर थोडा एक राऊंड मारून आणला की शांत बसते. आता आरशामध्ये स्वतःला बघणं चाललंय, कशी दिसते मी, कशी नाही. तर जरा आता काम वगैरे आवरून तिला घेऊन बसली. काम वगैरे आवरलं, कपडे वगैरे झाले की थोडीशी भूक लागते. मग असंच टाइमपास म्हणून पफ खाते. मस्त एन्जॉय केले. हिचं पण मस्त खेळणं चालू होतं. आणि आता ही गाणी बघितली ना की खूप दिवस आठवतात. म्हणजे साई 7-8 महिन्याची होती तेव्हापासून ही गाणी ऐकते ती. तर खूप मस्त, तिला आधी तर खूप आवडायची ही गाणी. आता तर कधीतरी बघते. तर इथे घेतलं दुपारचं जेवण बनवण्यासाठी. तर डाळ वगैरे झाली, डाळ भात करून घेतला, डाळीला फोडणी दिली, थोडीशी तोंडली होती फ्रीज मध्ये. तर मग त्यामध्येच एक बटाटा वगैरे कापून अशी छान भाजी करून घेतली. कांदा टोमॅटो तर काही नाही टाकायचा, फक्त अशी वाफेवर केली ना फ्राय, तर खूप छान लागते. आणि ह्याच्यामध्ये हा आमचूर पावडर टाकून आहे ना अजूनच मस्त टेस्ट येते भाजीला, फक्त वाफेवर शिजवायची. आता माझं इथे जेवण होईपर्यंत मोठा पराक्रम करून ठेवलेला होता. तर आता ना इथे फ्रीज मधून केसरची डब्बी घेऊन आली होती आणि सगळी अंगावर ओतून घेतली, सगळी बेडवर टाकली. तरी अर्ध्याच्या वर तर गायबच झालं केसर त्याच्यातून. जेवढं भेटलं तेवढं मला मी भरून घेतलं. जरा इकडची तिकडे नजर झाली ना की असा पराक्रम करून ठेवते. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.